तर क्वेश्चन नंबर 6 पेज नंबर 4 SNG book. In the books of VSK trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 असे आपल्याकडे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकत्र तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट मधलं बॅलन्स शीट केलेलं आहे. हे तिन्ही फायनान्शियल स्टेटमेंटचे डॉक्युमेंट्स आहेत. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणलं तर ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट हे तिन्ही त्याच्यामध्ये येतं. ओके, मग एक एक आयटम आपण ट्रान्सफर करणार आहोत. स्टार वगैरे करून घेतलेला आहे. पहिला आयटम दिलेला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक जाणार ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक. तुम्हाला दिसत नसेल तर त्यासाठी हे खाली ठेवून घेतो. ओके, ओपनिंग स्टॉक अमाऊंट दिलेली आहे 12,000 डायरेक्टली आउटर कॉलमला. याच्यावरती कोणत्याच प्रकारचे ऍडजस्टमेंट नाही. पुन्हा दिलेले परचेसेस टू परचेसेस अमाऊंट दिलेली आहे याची 1,20,000 परंतु परचेस रिटर्न दिलेले आहेत म्हणून इनर कॉलमला घेतलं. सेल्स रिटर्न सेल्स मधून मायनस करणार बाय सेल्स. ज्यावेळेस येईल त्यावेळेस लिहूयात, पण तात्पुरतं रिटर्न आपण तिथं लिहून ठेवूयात. नंतर डिडक्ट करून अमाऊंट कॉलमला आउटरला अमाऊंट लिहून घेऊयात. 3,500 रुपये दिलेले आहे. इनर कॉलमला लिहून घेणार आपण 3,500. डेटर्स जाणार बॅलन्स शीट ऍसेट साइडला. ओके, डेटर्स वरती पण ऍडजस्टमेंट्स आहे त्यामुळे यालाही आपण इनर कॉलमला लिहिणार. डेटर्सची अमाऊंट दिलेली 50,000 इनर कॉलम. नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये वेजेस जाणार ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड परंतु परचेस वरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला 2 ओळी जागा सोडल्यानंतर त्याच्या पुढे लिहिणार आपण वेजेस. वेजेस वरती कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्टली आउटर कॉलमला 18,000 ही अमाऊंट आपण रेकॉर्ड करणार. पुढचा आयटम दिलेला आहे रॉयल्टीज. रॉयल्टीज पण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू रॉयल्टीज. ओके, अमाऊंट दिलेली रॉयल्टीजची आपल्याला 2,000 ती पण आउटर कॉलमला कोणतेही ऍडजस्टमेंट त्याच्यावरती नाही. पुढचा आयटम दिलेला आहे मशिनरी. मशिनरी जाणार बॅलन्स शीट ऍसेट साइडला पण डेटरच्या खाली 2 ओळी सोडल्यानंतर आपण पुढे लिहिणार मशिनरी. मशिनरीची अमाऊंट दिलेली 40,000 ही सुद्धा लिहून घेतली. नेक्स्ट आयटम दिलेला आहे फर्निचर. फर्निचर वरती पण आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे म्हणून याला सुद्धा इनर कॉलमला रेकॉर्ड करणार 20,000. 20,000 झाल्यानंतर आपल्याकडे पुढचा आयटम दिलेला आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सर्वांचं लक्ष समोर असेल तर समजून येईल. टू ऍडव्हर्टाइजमेंट अमाऊंट दिलेली आहे 4,000 लेस प्रीपेड म्हणजे 3 इयर्स करणार इथं 3,000 आणि आउटर कॉलमला आपण लिहिणार 1,000 करंट इयरचा एक्सपेंडिचर. मग हे 3,000 हिडन ऍडजस्टमेंट होते. दुसरा इफेक्ट प्रीपेड एक्सपेंडिचर पुढे जाणार बॅलन्स शीट ऍसेट साइड प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट अमाऊंट दिलेली आहे याची 3,000 म्हणजे आपण कॅल्क्युलेट करून काढलेली आहे 3,000. नेक्स्ट आयटम दिलेला आहे सॅलरी. सॅलरी पण जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू सॅलरीज अमाऊंट दिलेली आहे 10,000. 10 महिन्यासाठी 10,000 तर वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणून 2 महिन्याची आउटस्टँडिंग आहे असं समजलं. ओके, आउटस्टँडिंग फॉर 2 मंथ्स म्हणजे 2 महिन्याची कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला कळालं इथं 2,000 आली. आउटरला टोटल घेतले आपण 12,000. ह्या 2,000 चा सेकंड इफेक्ट जाणार बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. आउटस्टँडिंग सॅलरी अमाऊंट आहे 2,000 डायरेक्टली आउटर कॉलमला. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू पीएफ कॉन्ट्रीब्युशन. शॉर्टकट यूज केलेला आहे. अमाऊंट आहे पीएफ कॉन्ट्रीब्युशन साठी 6,500 आउटर कॉलम डायरेक्टली. त्याच्यानंतरचा आयटम दिलेला आहे आपल्याला प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट जाणार बॅलन्स शीट ऍसेट साइड पीएफ इन्व्हेस्टमेंट. ओके, याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 35,000 आउटर कॉलमला. आपण ती सुद्धा इथे लिहून घेतली.
नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे ऑदर इन्व्हेस्टमेंट, ते सुद्धा बॅलन्स शीट ऍसेट साइडलाच जाणार. ऑदर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट याची आपल्याला दिलेली आहे पहा. ऑदर इन्व्हेस्टमेंट 10,000 आउटर कॉलम, याच्यावरती पण कोणत्याच प्रकारची ऍडजस्टमेंट नाही. इन्शुरन्स जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. इथे येऊन आपण लिहिणार टू इन्शुरन्स. याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 1,200 आउटर कॉलमला जाणार ही. याच्यानंतर दिलेलं आहे कॅश जाणार बॅलन्स शीट ऍसेट साइड. कॅश ओके, काहीच सांगितलं नाही म्हणून फक्त कॅश लिहिलंय. 21,100 आउटर कॉलमला लिहिणार याला. त्याच्यानंतरचा आयटम दिलेला आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे ज्या डेटर वरती भरोसा नव्हता त्यांच्याकडून आपण लेखी डॉक्युमेंट सही करून घेतलेला आहे, त्यालाच आपण बिल्स रिसिवेबल म्हणतो. बिल्स रिसिवेबल आणि डेटर मध्ये जवळचे घनिष्ठ संबंध आहेत, एवढं लक्षात ठेवा आता पुरतं. 40,000 ते पण लिहिलं आपण आउटर कॉलमला. याच्यानंतर ड्रॉविंग जाणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. टू ड्रॉविंग अमाऊंट दिलेली आहे त्याच्यामध्ये. वरून 3,000, सिद्धार्थ 2,000 आणि करणला डॅश, म्हणजे करणने काहीच वितरण केलं नाही. शेवटचा आयटम दिलेला आहे लँड अँड बिल्डिंग. बॅलन्स शीट ऍसेट साइड लँड अँड बिल्डिंग अमाऊंट दिलेली आहे याची आपल्याला बरोबर 2 लाख, म्हणजे हे आउटर कॉलमला जाणार. याच्यावरती पण कोणतीच ऍडजस्टमेंट आपल्याला दिसली नाही. डेबिट बॅलन्सेस संपले, एक्सपेन्सेस लॉसेस ऍसेट संपलं, इन्कम गेन्स लायबिलिटी चालू झालं. कॅपिटल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन वाजवायचं नाही. 1,20,000, त्याच्यानंतर 80,000 आणि त्याच्यानंतर दिलेला आहे 50,000. ओके, म्हणजे एवढे अमाऊंट झाल्यानंतर पुढच्या आयटम कडे जाणार. सेल्स अगोदरच लिहिलेलं आहे 2,76,000. हे डिडक्ट करून आउटरला लिहूया 0,052. ओके, 2,72,500 एवढे अमाऊंट त्याच्यामध्ये येणार आउटर कॉलमला. परचेस रिटर्न परचेस मधून मायनस करणार. इथंच लिहूया लेस रिटर्न, परचेस मधून मायनस करतोय म्हणून रिटर्न. अमाऊंट दिलेली आहे 1,200 1,18,800 एवढी अमाऊंट आली आउटर कॉलमला. कमिशन जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. एक रो सोडून लिहितोय मी बाय कमिशन. अमाऊंट दिलेली आहे कमिशनची 500 डायरेक्टली आउटर कॉलमला. याच्यानंतर दिलेलं आहे प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंड म्हणल्यानंतर लायबिलिटीला जाणार बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. अमाऊंट दिलेली आहे प्रोव्हिडंट फंडची आपल्याला 42,000 आउटर कॉलम डायरेक्टली आपण रेकॉर्ड करणार, ऍडजस्टमेंट नाही. पुढे दिलेला आहे इंटरेस्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय इंटरेस्ट. अमाऊंट दिलेली आहे याची 3,600 आउटर कॉलम. नेक्स्ट आयटम दिलेला आहे रिझर्व फॉर डाउटफुल डेट आरडीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय आरडीडी किंवा डेबिटच्या आरडीडी मधून मायनस केलं तरी चालेल. ओके, अमाऊंट दिलेली आहे याची 5,000 आउटर कॉलमला डायरेक्टली आपण याला रेकॉर्ड करणार. याच्यानंतर दिलेलं आहे क्रेडिटर्स जाणार बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला रेकॉर्ड करणार 15,000. आणि नेक्स्ट आयटम दिलेला आहे बिल्स पेएबल. क्रेडिटर साठी 2 ओळी जागा सोडल्यानंतर पुढचा आयटम बिल्स पेएबल आउटर कॉलमला लिहिणार 5,000. तर इथं झाले आपले ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून. आता करूयात ऍडजस्टमेंट नंबर 1. म्हणजे ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून ट्रान्सफर करून. त्याच्यामध्ये पहिली ऍडजस्टमेंट दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट ₹17,500 अँड मार्केट प्राइस ₹16,500. अकाउंटिंग स्टँडर्ड टू व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज अँड कन्झर्वेटिझम कन्व्हेन्शन काय सांगतं? कन्झर्वेटिझम कन्व्हेन्शन सांगतं की फ्युचर मधले जे लॉसेस आहेत ते आता रेकॉर्ड केले तरी चालतील. आणि कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस whichever is lower that should be applicable to closing stock. म्हणजे कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस या दोन्हीपैकी जी कमी असेल ती क्लोजिंग स्टॉकला अप्लाय करा.
क्लोजिंग स्टॉक करंट इयर मधून नेक्स्ट इयर मध्ये चाललेला आहे. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट दिलेली आहे याची 16,500. हा झाला पहिला इफेक्ट. ऍडजस्टमेंटचे कमीत कमी दोन इफेक्ट होणार. हा एक झाला. दुसरा इफेक्ट झाला बॅलन्स शीट ऍसेट साइडला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 16,500. दोन अमाऊंट याच्यामध्ये दिलेल्या होत्या, त्याच्यापैकी जी कमी आहे ती आपण रेकॉर्ड केली. पुढचे ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट मशिनरी अँड फर्निचर बाय 10% पर एनम. मशिनरी मधून डिप्रिसिएशन लेस करूयात. लेस डेप्रिसिएशन at the rate 10% per annum 4,000. आउटर कॉलमला अमाऊंट जाणार 36,000. नेक्स्ट फर्निचर वरती लेस डेप्रिसिएशन at the rate 10% per annum 2,000. आउटरला जाणार 18,000. याचे आता दुसरा इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. तो Depreciation means reduction in the value of assets due to lapse of time, change in technology, or use of assets. याच्यामध्ये पहिला आयटम आपण त्याच्यामध्ये कोणता लिहिणार? मशिनरी. डेप्रिसिएशन पहिलं कोणावरचं? मशिनरीवरचं अमाऊंट 4,000. दुसरा आयटम फर्निचर वरचं अमाऊंट 2,000. या दोघांची टोटल कोण आउटरला घेतली आपण 6,000. दुसरी पण ऍडजस्टमेंट झाली. तिसरी ऍडजस्टमेंट create reserve for discount on debtors 5%. less reserve for discount at the rate 5% म्हणजे 2,500. 10% केला असता तर 5,000. 5,000च्या निम्मा 2,500. ओके, म्हणजे 47,500 हे आउटर कॉलमला जाणार. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला तो रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर अमाऊंट 2,500. हा एक पार्ट झाला त्या ऍडजस्टमेंटचा. दुसरा पार्ट काय सांगितलंय? जसा डेटर वरती डिस्काउंट दिला तसा क्रेडिटर वरती 10% घेतला म्हणजे लेस रिझर्व फॉर डिस्काउंट ऍट द रेट 10%. म्हणजे जे 15,000 रुपये देणे आपण तिथं आता 1,500 कमी करणार म्हणजे फक्त 13,500 रुपये देणं आपलं राहिलं. मग हा गेन झाला. हा आपला काय झाला? गेन. इथं येणं होतं 50,000 रुपये येणं होतं, त्याच्यातला 2,500 रुपये डिस्काउंट म्हणजे आपला एक्सपेंडिचर झाला. आता 15,000 रुपये देणं आहे, 10% डिस्काउंट म्हणजे आपण देताना 13,500 देणार म्हणजे आपला 1,500 काय झाला? गेन. इनडायरेक्ट गेन आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अमाऊंट 1,500. ही पण झाली ऍडजस्टमेंट. नेक्स्ट ऍडजस्टमेंट uninsured goods worth rupees 5,000 were destroyed by fire. ज्या गुड्सचा इन्शुरन्स काढला नव्हता त्या वस्तू जळाल्या 5,000 रुपयाच्या. पहिला इफेक्ट वस्तू जळाल्या म्हणजे वस्तू काढून टाकाव्या लागते. म्हणजे वस्तू कमी करण्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला जावं लागेल. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट अँड इट इज ऑल्सो नोन ऍज गुड्स अकाउंट. म्हणून इथं लिहिणार बाय गुड्स destroyed by fire. By goods destroyed by fire amount होती 5,000. हे गेले वस्तू कमी. दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड वस्तूचा लॉस झाल्यामुळे टू गुड्स लॉस बाय फायर अमाऊंट 5,000. ओके, झाले इथपर्यंत. नेक्स्ट ऍडजस्टमेंट झाले. ऍडजस्टमेंट आता करूया ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा क्रेडिट साइड आपल्याला टोटल करून बघूया, डेबिट बघूयात. तर इथं दिसून येते आपल्याला क्रेडिट साइडची टोटल जास्त आहे इथं. ओके, म्हणून आपण क्रेडिट साइडची टोटल करूयात. एक एक आयटम लक्ष द्या. 0 0 0 0 0 0 0 0 0 5 आणि 5 10 10 0 आजचे गेले 1
5 आणि 3 8 आणि 6 14 1404 हातचे गेले 1. ओके, 1 आणि 1 2, 7 आणि 2 9, 9,900, 2,94,000 एवढी क्रेडिट साईडची टोटल आली. तीच आपण लिहिणार डेबिट साईडला 2,94,000. 2,94,000 मधून मायनस करायचे याची टोटल 0,000,000,000,000,008,008. ओके, 2 आणि 8 10, 10 आणि 8 18, 18 आणि 2 20, 20 अशी 0 आजचे गेले 2. 1 आणि 1 2 आणि 1 3, 3 आणि 1 3 आणि 2 5 आणि 1 अशी 1,50,800 एवढे आली क्रेडिट साईडची टोटल. डेबिट साईडची टोटल वजाबाकी करूया. 10 मधून 8 गेले 2 राहिले 3, 9 मधून 5 गेले 4, 1,43,200 एवढा आला ग्रॉस प्रॉफिट. इथं लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन डॅश करून आउटर कॉलमला 1,43,200 एवढी अमाऊंट आपण इथं लिहिणार. हा कॅरीड डाऊन, इथं ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन केला तर इथं आपण ब्रॉट डाऊन करणार बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन अमाऊंट लिहिणार 1,43,200. आता नेट अनालिसिस करूया. तर इकडे पण दिसते आपल्याला क्रेडिट साईडची टोटल जास्त येईल म्हणून इथं गेली आपण क्रेडिट साईडची टोटल पुन्हा एकदा 0,0,0,0,0 5 आणि 2 7 आणि 7 13 आणि 13 आणि 5 18, 18 8 आजचे गेले 1. 3 आणि 3 6, 6 आणि 5 11, 11 आणि 12, 12 आणि 13, 13 3 आजचे गेले 1. 4 आणि 1 5 आणि 1 अशी 1,53,800 एवढी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल आलेली आहे. ती आपण डेबिटला घेतली 1,53,800. इथं घेऊयात आपण ती टोटल पेन्सिलने लिहून 1,53,800 वजा डेबिटची टोटल. डेबिटची टोटल करतोय 0,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 5 2 7 5 12 12 आजचे गेले 1. 1 अधिक 2 3, 3 अधिक 6 9, 9 आणि 1 10, 10 आणि 6 16, 16 आणि 2 18, 18 आणि 5 23, 23 आणि 1 24, 24 4 हातचे गेले 2. ओके, 2 आणि 1 3, 34,200 एवढी आली डेबिट साईडची टोटल. ओके, 9 10 16 16 7 23 तर याची वजाबाकी केल्यानंतर डिफरन्स घेऊया 0,0,6 13 तून 4 गेले 9 राहिले आजचे दिले 15 तून 4 गेले 5 मधून 4 गेले 1,19,600 एवढा आला नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट 1,19,600 एवढा आला. सी मार्क टाकला. आता 1,19,600 हा तिघांमध्ये वाटून द्यायचा आहे आपल्याला म्हणून इथं लिहिणार पार्टनरची नावं वरुण, सिद्धार्थ आणि करण. त्या तिघांमध्ये इक्वल रेशो मध्ये देणार म्हणजे 1,19,600 भागिले 3. $39,866 $39,866 दोघांना 1-1 रुपया जास्त दिले 39,867. ओके, एवढे पैसे दिले. काय झालं वळी इथं याला 1 रुपया याला कमी दिला आणि यांना जास्त दिला कारण 0.6666 आन्सर येते तिघांपुढे. मग एकाचं कमी केलं दोघांचे वाढवले आपण. ओके, चला नेक्स्ट आता हा नेट प्रॉफिट पुढे जाणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला
by net profit, by net profit 39,866, 39,867, 39,867 एवढी टोटल करून घ्या ना. 1,59,866, 1,19,867, 89,867. आता याची वजाबाकी आपण इथं ही टोटल इथं घेणार. 1,59,866, 1,19,867, 89,867 टू इथं काय करणार आपण, टू बॅलेन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स. आता याच्यातून 3,000 गेले, 1,56,866. याच्यातून 2,000 गेले, 1,17,867 आणि याला काहीच नाही, ऍज इट इज 89,867. एवढे अमाऊंट आल्या बॅलन्सेस. हे बॅलन्सेस आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला ट्रान्सफर करणार. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अंडरलाईन करून वरून त्याच्यानंतर सिद्धार्थ, त्याच्यानंतर करण. आता यांचे बॅलन्सेस 1,56,866, 1,17,867 आणि 89,867 तर झाले. आणि आता बॅलन्स शीट टॅली करून बघूया, म्हणजे आपली बॅलन्स शीट टॅली होते का नाही. तर लायबिलिटी साइडला 0,0,0,6, 7, 7, 14, 14, 6, 20, 20, 0 आजचे गेले 2. सैद्रिक 18, 18, 2, 20, 20, 0 आजचे गेले 2. 8, 24, 24 अधिक 5, 29, 29, 2, 31, 31, 1 आजचे गेले 3. याच्यामध्ये 2, 2, 4, 4, 3, 7, 7, 5, 12, 12, 6, 18, 18, 7, 25, 25, 9, 34, 34, 3, 37, 37, 7 आजचे गेले 3. 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 1 11, 11 आणि 8 19, 19 आणि 3 22, 22 2 आजचे गेले 2. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4,27,100 ही आली लायबिलिटीची टोटल. आता जाऊयात ऍसेट साइडला. तिथली टोटल मॅच होते का पुढे काही प्रॉब्लेम मध्ये मिस्टेक केली हे आपण ऍसेट साइडची टोटल केल्यानंतर समजून येईल आपल्याला. 0 0 0 0 0 ओके. 5 अधिक 1 6, 6 आणि 5 11, 11, 1 आजचे गेले 1. 7 आणि 6 13, 13 आणि 8 21, 21 आणि 3 24, 24 आणि 5 29, 29 आणि 1 30, 30 आणि 6 36, 36 आणि 1 37, 37,